बोलले किशोरी आमोणकर. म्हटलं किशोरी ताई, त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या संबंध काय म्हटलं. मला मी म्हटलं तुमची इच्छा आहे का त्यांची इच्छा आहे. ते बोलले त्यांची इच्छा आहे. माझा विश्वासच बसे ना या सगळ्या गोष्टींवर. किशोरीताई आमोणकरांच्या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या काही संबंध आहे का त्या गोष्टी. मला 10 मिनिटांनी मला फोन आला किशोरीताईंचा. नमस्कार, मी किशोरी बोलते, राजभाई आहेत का. मी म्हटलं बहुधा माझी बाहेरची बॅकग्राऊंड पाहता त्या मला भाई म्हणत होता. म्हटलं बोलतोय. मला म्हणजे नमस्कार, मी किशोरी बोलते वगैरे वगैरे, आणि माझ्या पुस्तकाचं प्रकाशन तुम्ही करा. म्हटलं काहीतरी त्यांच्यापर्यंत माझ्याबद्दल काहीतरी पोचलं असावं. आणि मी म्हटलं की किशोरताई म्हटलं तुम्हाला परवा दिवशी येऊन भेटतो आणि आपण बोलू हा विषय. मी घरी गेल्यानंतर मला बोलले नाही प्रकाशन तुम्ही माझ्या पुस्तकाचं तुमच्या हस्ते करायचं. काय करायचं, बोलायचं काय तेही पुण्यात. नकली एजंट आणि इतरांच्या भूलथापांना बळी पडून लोक जातात गल्फला नोकरी शोधण्यासाठी टुरिस्ट विजावर. मी पण हेच केलं. मी पण गेलो गल्फला नोकरी शोधायला टुरिस्ट विजावर. तिथे कळलं की एम्प्लॉयमेंट विजा शिवाय काम करणं बेकायदेशीर आहे. तिथे तर मला पकडलं. नशीब जेलमध्ये नाही टाकलं, तिथून मला परत पाठवलं. आलो गल्फमध्ये नोकरीसाठी रजिस्टर्ड एजंट तर्फेच जा. इमिग्रेशन क्लिअरन्स, वर्क विजा, एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रॅक्ट घेऊन जा, म्हणजे तुम्हाला काही त्रास होणार नाही. अधिक माहितीसाठी प्रवासी भारतीय कार्य मंत्रालय, भारत सरकार. कबड्डीची आण घेऊन सांगतो, पुन्हा जर इकडं आलीस ना तर तंगड मोडून ठेवेन. याच कबड्डीची आण घेऊन न सांगतो, नाही एका महिन्याच्या आत याच मैदानावर तुम्हाला कबड्डी लोळवलं तर नाव नाही लावणार कोमल. जयपूर घराणं आमची घराणी वेगळी. पण आमच्या घराण्यामध्ये आमचाच माणूस लागतो राग आळवायला. आता म्हटलं वेळ तर मला दिली पाहिजे. तर हे असे काहीतरी अवघड प्रसंग माझ्याकडे तरी आयुष्यामध्ये. पण किशोरी ताईंना उत्सुकतेने तुम्ही विचारलं का की तुम्हाला माझीच आठवण कशामुळे झाली. नाही, मी प्रकरण पुढे वाढवलंच नाही. एक वेगळ्या विषयातली गोष्ट विचारतो की राजकारणामध्ये चढउतार होत असतात, अनेक तऱ्हेची संकटं अनपेक्षितपणे समोर येत असतात. अशा वेळेला तुमची स्वतःची श्रद्धा कुठल्याही गोष्टीवरची कितपत आहे, नेमकी कशावर आहे, आणि खास करून प्रबोधनकार ठाकरेंच्या घरातल्या पुरोगामी विचाराच्या घरातल्या व्यक्तींची श्रद्धा नेमकी कशावर आहे. मला असं वाटतं की एखादी गोष्ट जर समजा तुम्हाला आतून पटलेली असेल तर तुम्हाला किती संकट समोरून आली तरी त्याचं घेण्याचं कारण आहे असं मला वाटत नाही. कन्व्हिक्शन हेच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आणि ते जर असेल तर मला असं वाटतं येणारं कुठचंही संकट किंवा येणारी कुठचीही गोष्ट की तुम्ही परतवू शकता आणि त्याचा मार्ग काढू शकता. बाकी पण मग सिद्धिविनायकाला जाणं किंवा एकविरा देवी जाण्याचे फोटो आम्ही बघतो, तर तोही त्या श्रद्धेचाच एक भाग. एकीकडे संकटाला समर्थपणे आपल्या कृतीतनं तोंड देता देता ही श्रद्धा ही करता का ती कुटुंबासाठी करता. नाही, आहे ना माझी देवावर श्रद्धा आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाबाबत अनेक तुमचे चाहते आहेत. त्यांनी कोणी कोणी काय काय ब्लॉगवर वगैरे लिहून ठेवलंय की गॉगल, युल ब्रँडरची चाल, विशिष्ट आवाज, विशिष्ट पद्धतीचे केस ठेवणं. युल ब्रँडरला केसच त्याची चाल. तर असं सगळं वर्णन केलेलं आहे. तुम्ही स्वतः सार्वजनिक ठिकाणी लोकांसमोर जात असताना या सगळ्या गोष्टींचा आज कुठेतरी विचार केलेला असतो. नाही, एक पहिल्यांदा सुरुवातीला विचार केला होता अजागळ राहायचं नाही, एवढे एका. बस. पण तुमची सगळ्या ठिकाणी पोस्टर जे निवडणुकीची लागतात त्याच्यामध्ये बाकीच्या नेत्यांची पोस्टर लागतात, जेव्हा ती विशिष्ट एक स्वरूपाची एकसारखी असतात. तुमचं कुठे स्वेटर असतो, कुठे हाफ शर्ट असतो, कुठे फुल शर्ट असतो, असे वेगवेगळे आणि जाणीवपूर्वक निवडलेले नेटके कपडे असतात. यामध्ये काही विशिष्ट विचार ते मी घालतोच. परंतु त्यातले बरेचसे फोटो हे आमच्या पक्षाच्या वेबसाईटवरती असल्यामुळे त्या वेबसाईटवरनं ते फोटो काढले जातात आणि ते वापरले जातात. त्याच्यामुळे ते काही पुरवले जातात अशा काही भाग नाही. आणि अनेक ठिकाणी कार्यक्रमांना जात असताना ते फोटो काढत असतात.
नाही, कारण पोस्टर्स मध्ये जाणीवपूर्वक हा नेटकेपणा आणि वैविध्य दिसतं. आता अनेकांचे अनेक तऱ्हेचे कपडे असतील, विलासराव देशमुखांचे सुद्धा अनेक तऱ्हेचे कपडे आहेत, नेटकेपणा त्यांचाही आहे. पण प्रचाराच्या सगळ्या व्यक्तिपत्रकांमध्ये विशिष्ट पद्धतीचे फोटो असतात, तुमचे कसे नसतात, म्हणून ते वेगळेपण हा चर्चेचा विषय. म्हणून तर 4 वर्षात 13 आमदार आले. विषय मी स्वतः एक आर्टिस्ट असल्यामुळे शेवटी मी जसं बाहेर बघतो तसं स्वतःलाही बघतोच ना. आणि ते पाहत असताना वेड्यासारखं जाऊ नये, वेड्यासारखं चालू नये, एवढं भांडे होतं. कॅमेरा लागला की 4 अँटेना जास्ती बाहेर त्यासाठी काही लोकांचे फोटो अनेकांचे फोटो आपण पाहतो किंवा क्लिपिंग बघतो. लालू प्रसाद यादव जांभई देत आहे, दिसायला बरं दिसत. वक्तृत्व ही काका आजोबा यांची देण. तुमचं पहिलं भाषण तुम्हाला आठवत आहे? आणि त्यावेळेला अवस्था काय होती? फार वाईट. मला असं वाटतं माझं पहिलं भाषण हे शिवतीर्थावरच झालं. बरं. त्या शिवतीर्थावरती दसरा मेळाव्याला बाळासाहेबांनी सांगितलं होतं की ते पाकिस्तानी खेळाडूंना खेळू जाणार नाही. आणि मग ते शिशिर शिंदेनी जाऊन ती वानखेडेची विकेट वगैरे केलं. आणि त्याच्यानंतर एक विजयी मेळावा झाला. त्या विजयी मेळावा जो मी त्यांना विचारलं, म्हटलं मी आपण तो विजयी मेळावा घ्यावा, तिकडे करूया, काय रावण दिवाळी काय केलं होतं. मला असं वाटतं ती वेळ पहिलं भाषण करायची. मी जेव्हा करणार नव्हतो ते भाषण, बाळासाहेबांनी सांगितलं नाही तू भाषण कर. काय झालं असं विचार करा. काय होतं आठवत पण नाही. बरं हे चॅनलवर फार नव्हते त्यावेळेला, टिकले गेले म्हणजे तेवढंच. पण उत्स्फूर्त भाषणामध्ये तुमची नेमकी बऱ्याचदा टोलीबाजी असते. तर ही कायमस्वरूपी विचारांची धारा चालू ठेवण्याच्या तयारीचा भाग का खरोखरच तुम्हालाही पत्ता नसतो, त्या क्षणी सुचतं? हो, त्यावेळेला काय सुचून जाईल माहित नाही. कित्येकदा त्या वाक्यातनं, त्या गोष्टीतनं त्यावेळेला ती गोष्ट घडत जाते, माहित नसतं. मी ठरवून गेलं तुम्ही ब्लँकच नाही. बरं. होऊच शकत नाही. राजकारणात सुद्धा असा उत्स्फूर्त निर्णय जास्त उपयोगी पडतो. हो, अर्थातच. प्लॅन करण्यापेक्षा प्लॅन केला की त्याला फाटे खूप होतात. मला असं वाटतं त्यावेळेला इथे जे काय तुम्हाला वाटतं ते करून मोकळं व्हावं. बरं. तुम्ही स्वतः कोणाच्या भाषणाने भारावून गेलेलं आहे? खूप बाळासाहेब स्वतः, अटल बिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस, डांगे साहेबांचं मी एकच भाषण ऐकलंय. आणि जनतेची नाडी तुम्हाला नेमकी समजली असं तुमच्या जाहीर सभांमधल्या वाक्यांना मिळणाऱ्या प्रतिसादावरनं लक्षात येतं. तुम्हाला स्वतःला याचा अंदाज कधी आला की आपल्याला करेक्ट आपण पोहोचतोय यांच्याकडे? मतं मिळाल्यावर टाळायचं करू काय त्या मतं मिळाल्यावर कळलं पोचलो म्हणून. पार्टी चालवताना फक्त हा करिश्मा पुरतो का पैसाही लागतो? विचार असेल तर पैसे कमी लागतात, विचार नसेल तर पैसे जास्त लागतात. आणखी एक गोष्ट, मैत्री आणि राजकारण हे तुम्ही वेगळं. मैत्रीण मला तर शरीर लग्न झालं. मैत्री आणि राजकारण हे तुम्ही वेगळं ठेवू शकता का? मैत्री आणि राजकारण म्हणजे एखाद्याची मैत्री आहे आणि राजकारणामध्ये मतभेद होऊ शकतात. अर्थातच कुठेही तुम्ही चहा प्यायला पाहिजे. अमिताभ बच्चनवर तुम्ही टीकाही केली ती आणि त्याच अमिताभ बच्चननी मला वाटतं फोटोबायोग्राफीच्या वेळेला भरभरून तुम्हाला साथही दिलेली होती. तुमचे तिथे सूर नंतरही कधी भेटल्यानंतर उत्तम राहतात. नंतर भेटले नाहीत कधी, भेट नाही जशी झाली. परंतु माझ्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. एक कलाकार म्हणून अमिताभ बच्चन हे सर्वश्रेष्ठ आहे, त्याच्यामध्ये काही आज चर्चेचाच विषय होऊ शकतो. इतर जर अंग होतं त्याच्याबद्दल मी फक्त बोललो होतो, बाकी काही खूप वाढवलं गेलं, चढवलं गेलं, नंतर ते काय झालं तुम्हाला माहिती.
तुमचा जो विषय आहे मुळातला, राजकारणाच्या जोडीला मुळातला विषय, त्याच्या अनुषंगाने एक छोटी गोष्ट विचारतो की एखादी घटना घडल्यानंतर मनामध्ये सर्वसामान्यांच्या आमच्या मनातही अनेक तऱ्हेचे प्रतिक्रिया उमटतात. तुमच्यासारख्या व्यंगचित्रकाराला त्यावर लगेच व्यंगचित्र काढावं असं कितीही व्यस्त असला तरी वाटत नाही का? म्हणूनच ती गोष्ट भाषणातनं बाहेर येते ना. ती भाषणात बाहेर येते. ती त्याच्यामधली टीका टिप्पणी जे काही असेल ते माझ्या पत्रकार परिषदेमधनं येतं बाहेर किंवा भाषणामधनं बाहेर येतं, कारण बसायला वेळ नाही मिळत. त्याच्याकरता काकांनी तुमच्या व्यंगचित्राला दिलेली दाद, कारण ते ज्येष्ठ श्रेष्ठ व्यंगचित्रकार आहेत, या दृष्टीनं तुमच्या कुठल्या व्यंगचित्राला दाद दिलेली?